चेंडू पेस करतो ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, अंकुशाचा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हते. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या 0. वेलकम. गंगामाता गोंदिवली संघाचे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाना पाटील तुमचे तिथे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आता मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका, आपण स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक बघूया चेंडूला अडवते का? यस, कमालीचं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे आणि कुठंतरी संघाची एक धाव या ठिकाणी वाचवली गेलेली आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण बघा मित्रांनो, सामना विजयासाठी क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं. ज्याप्रमाणे आपण करतो गोलंदाजी फलंदाजी, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं. सामना विजय संपादित करायला 3 फॉर्मॅट फार महत्त्वाचे असतात: गोलंदाजी, फलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण. कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं बिलाशाच्या माध्यमातून. मात्र 3 धावा देखील कंप्लीट केले जातात. फलंदाज अंकुशाच्या बॅटमधून, अंकुश स्वतःचा संघाचा आकडा धावसंख्या होती ती बिन बाद 3. आउट ऑफ इनसाइडचा फटका, बघूया फटका फसतोय काय? यस, महेशच्या माध्यमातून सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट झेलकाला केला जातोय. बाबू जा तू, बस जा तिकडे. आउट ऑफ इनसाइड खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षण उत्तम झालं तर महेशाच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. अंकुश, मला प्रदीप बाद झाला, प्रदीप हा फलंदाज बाद झालेला. नेक्स्ट न्यू बॅट्समन भालचेन येतो. आता मात्र अंकुशाच्या बॅट मधून देखील अतिशय चांगला फटका आहे. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक संतोषाला मात्र तो झेल खाली करता आला नाही. चेंडू मिडऑफला आपण पाहिला होता स्कायर शॉट, आकाशी फटका होता. चेंडू बराच काल हवेमध्ये पाहिला होता, मात्र क्षेत्र चेंडू जज करता आला नव्हता. जीवदान मिळते फलंदाज, धावा मिळतील संघाला 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे असते. धावसंख्या होती 1 बाद 5. षटक क्रमांक पहिलं देविदासच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक खाली आहे. यास वेल जज कॅच. संतोष म्हात्रेच्या माध्यमातून सुरेख सुंदरपणे मुस्कुळ झेल खाली केला जातोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन संजू येतोय. संजय येतोय. आता मात्र स्ट्राईक रोडेटकडे संधी येते भालचेन याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय चेंडू शॉर्ट थर्डमॅनला. रवियाच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहिले इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव 1 देऊन संघात धावसंख्या इकडे पुढे सकते. धावसंख्या होते ती
षटक क्रमांक पहिला संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी संत सुरुवात, खराब सुरुवात, निगडीत सुरुवात आपण पाहतोय. गंगामाता गोंदवली संघाची नाणेफेक हरल्यानंतर संघ प्रथम करतो फलंदाजी. 2-6 एक थोडीशी निगडीत सुरुवात आहे. फक्त 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. संतोष दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज संतोष. चला प्लीज आपण देखील थोडंसं बेल कमी घ्या. चला पुढील दोन्ही संघ देखील कालिकामाता खारबाव विपक्ष गावदेवी ओवळी या दोन्ही संघांना विनंती आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. मिस टाइम फटका चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक मात्र दक्ष नव्हता. एसटी रक्षकाला तो चेंडू गॅदर करता आला आणि मात्र संधी अजूनही आहे बघा. नामी संधी चालून आली होती कुठेतरी क्षेत्ररक्षकाला बाद करण्याची, मात्र हे 3 धावा देखील केल्या जातात. या 3 धावेने गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या 3 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 9. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती संजू याला. आता मात्र लेग शेपच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्यापर्यंत चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता डॉट चेंडू ची सांगता निर्धाव चेंडू जातोय. अगेन्स्ट गोलंदाज संतोष. मात्र चेंडूला ऑन द खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आले नव्हते की वाईट चेंडूची सांगता आपण पाहतोय. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा 50 समांतर धाव मिळते अवांतर. या एका धावेने संघ धावसंख्या 10 वर पोहोचते. चेंडूला हुकचा फटका आपण पाहतो. चेंडू लॉंग सीमेकडे ट्रॅव्हल होतो मार्ग होतो. आउटफील्ड मध्ये आपण संतोष याला पाहिलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा देखील कंप्लीट आणि 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 12. संजय याच्या बॅटमधून या 2 धावा देखील आपण पाहिले धावसंख्या होती ती 12. आजच्या दिवसातील चौथा सामना मित्र आपण पाहतोय 2 दिग्गज संघामधून. चला पुढील दोन्ही संघ आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. कालिकामाता खारबाव विपक्ष गावदेवी ओवळी. मिस टाइम फटकाय. यस बघूया एक्झॅक्ट चेंडू कुठं ट्रॅव्हल झालाय. बॅट फलंदाज बाद आहे. धावा किती केले बॉल किती खेळला ते पण लिहून ठेवा. 3 बॉल खेळला ना. 3 बॉल खेळला. धावा किती 2 धावा. नेक्स्ट नो बॅट्समन अरविंद. अब स्ट्राइक रोटेट करतो भालचंद. अरविंद गेला बॅट्समन. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय.
आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर वारंवार थोड्याशा चुका देखील आपण पाहिल्या गंगामाता गोंधळ संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून डॉट चेंडू जास्त आपण पाहिलेत. षटक क्रमांक दुसरा संपत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 12. पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला तर परिपूर्ण बॅकफुटवर फक्त 12 धावा 12 चेंडूंचा सामना करताना गंगामाता गोंधळी संघाच्या बॅटमधून फक्त 12 धावा आपण पाहिल्यात. येणारे 12 चेंडू बाकी आहेत आणि बघूया येणारे 12 चेंडू हा संघ पलटवार करतो की काय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज महेश. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफुट आपण पाहतोय गंगामाता गोंधवली संघ फक्त 12 धावा प्रति षटकामध्ये 6 धावांची सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज महेश. मिस टाइम फटकाय. एकच धाव या एका धावेने संघ धावसंख्या 13 वर पोहोचते. अरविंदच्या बॅटमधून आपण पाहिली एक धाव. अरविंद स्वतःचा काउंट ओपन करतोय. एक धावेने संघ धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक तिसरं महेश. आता या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसं टॅप केलं आहे. चेंडू थर्डमॅनला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. एकच धाव घेतली. धावसंख्या एकने पुढे सकते 14. बाचनीच्या बॅटमधून एक धाव आपण पाहिली. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेश. मिस टाइम फटकाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष मात्र जेल सोडला जातोय. दोन धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 धावांनी पुढे सकते धावसंख्या होती ती 16. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतो. एकदम अरविंदनी काढले ना 2 धावा. ठीक आहे. अरविंदच्या बॅटमधून गेला 2 धावा. मी काय बोलतो बॉल हे करून जा. ओके ओके. चेंडूंचा बॉक्स देख. बॉक्स नको दे. ऑन साइडचा फटका अरविंद याच्या बॅटमधून औरंगी कार्पेट चेंडू देतो मिडॉनला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. यस 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 18. षटक क्रमांक तिसरे अरविंद. रायटिंग मस्त त्याची जास्त भारी. चांगला आहे ना. अरविंदच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट पाहतो आणि बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. यस वेल जज कॅच. अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय अरविंद. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय दीपक.
षटक क्रमांक तिसरं प्रगतीपद धावसंख्या ती 18. नेक्स्ट नो बॅट्समन येतो दीपक. तिसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शेष असावा. गोलंदाजी महेश आणि शेवटचा अंतिम चेंडू पेस करताना आपण बालचन याला पाहतोय. बाबू बॉल ठेवा. फलंदाज या ठिकाणी बाद होती. शेवटचा अंतिम चेंडू पेस करताना भालचंद्रच्या बॅटमधून आपण निर्धाव चेंडू पाहिला. चेंडूची लाईन रीत त्याला करता आली नव्हती. मिडल बॅट चेंडू त्याला घेता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक तिसरं समजा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त DJ Avi. प्रति षटकामागे फक्त आणि फक्त एक 6 धावा आपण पाहतोय. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावरील गोलंदाज नंदू पाटील येतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज नंदू. स्ट्राईक रोटेट करतोय बॅट्समन दीपक. दीपक याच्या बॅटमधून देखील चांगला फटकाय. यस, अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. मात्र कुठेतरी आपण पाहिलं होतं वाईडिश लॉंग ऑफ सिमरच्या क्लिअर करण्याचा प्रयत्न पाहिला होता. दीपक याच्या बॅटमधून क्लिअर करू शकला नाहीये. आउटफील्डमधून महेशच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय आणि महत्त्वाचा फलंदाज गंगामाता गुंदरी संघाचा बाद होतोय दीपक. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातो संघाचा कॅप्टन धीरज. नेक्स्ट न्यू बॅट्समन धीरज येतो. आता मग रोटेट करण्याची संधी असेल. न्यू बॅट्समन न्यू बॅटल नितीन याला. षटक क्रमांक शेवटचा अंतिम पहिला चेंडू पेस करताना आपण पाहिलो होतो फलंदाज दीपक हा झाला. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि बघू येणारे 5 चेंडू पण हा संघ गंगामाता गुंदरी संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय.
शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज नंदू. आता मात्र खराब चेंडू, थोडासा दिशांनी चेंडू स्पेअर मारा आपण पाहतो, आउट ऑफ स्टंप. पंच वाईटचा इशारा करतात. एक दिवसाचा निर्बळ धावसंख्या पुढे धावसंख्या ते 19. षटक क्रमांक शेवटचं एक लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो की काय. आता मात्र नितीनच्या बॅट मधून देखील हा मोठा फटका, बिग ब्लास्ट, कमालीचा फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका. ज्या फटक्याची नितांत गरज देखील होती गंगामाता गोंदिवली संघाला, तोच फटका नितीनच्या बॅट मधून येतोय आणि संघाची धावसंख्या साने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 25. पहिला चेंडू पेस करताना काय कमालीचा फटका नितीनच्या बॅट मधून आपण पाहतोय. संघात धावसंख्या साने पुढे सरकते 25. षटक क्रमांक शेवटचा अंतिम अजून उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया 4 चेंडूमधून गंगामाता गोंदिवली संघ आता मात्र कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. निश्चितच 40 धावा या एक चांगलं आव्हान असेल. बघूया येणारे 4 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू, मात्र फटका फसतो की काय. यस, फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील आपण चांगला पाहिला. मात्र प्लेसमेंट चांगला, चेंडू व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्याकडे जातो. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, बेल जज कॅच. संतोष म्हात्रे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगला झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज बाद होतोय नितीन. एक हमारी एक तुम्हारी असं चित्र देखील आपण मैदानावर बघतो. या अगोदर आपण पाहिलं तो गोलंदाजाचा समाचार घेतला होता. यानंतर आता गोलंदाज मात्र फलंदाजाचा समाचार घेतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन येतोय नाना.
चला पुढील दोन्ही संघ आपण आल्याचे आपण रिपोर्टिंग करायचे. गावदेवी ओली आणि जय कालिका माता खारबाव या सामना विश्रांतीसाठी थांबलाय. दुपारच्या सत्रातून मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी 40+ सोनाली आयोजित आई गावदेवी चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून पहिल्या सत्रावर अगदी वीर तानाजी दापोडे संघाने 2 विजय संपादन केलेले आहेत. आणि बघूया पहिल्या फेरीचा तिसरा सामना सुरू आहे. गंगामाता गुंदवली संघाने 29 बनवल्यात आणि विजयासाठी गावदेवी पिंपलगड संघासमोर 30 धावांचं लक्ष ठेवलेले आहे. हॉटेल एवन शिवानी युगान सेठ बंडू पाटील यांचे चिरंजीव आणि बंडू पाटील हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटर. बघूया 30 धावांचं लक्ष त्यांच्या संघासमोर आणि 30 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील. धीरज म्हात्रे फॅन टीम गंगामाता गुंदवली संघाकडून. कुठेतरी दीपक पाटील अरविंद स्ट्रगल करतात. नावाला साजेशी फलंदाजी या सामन्यातून झालेली नाहीये. 24 चेंडू आणि 30 धावा डिफेंड करायचे आहेत. कालीरामजी भोईर यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. दीपक पाटील बालचंद्र पाटील वेलकम. अरविंदजी भोईर भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय सल्लागार माजी कार्याध्यक्ष साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला जय कालिका माता खारबाव अरविंदजी भोईर ते उपस्थित आहेत. संगनेक महेंद्र पाटील नरेश कारभारी चला या आपण प्लीज. खारबाव संघ तोरा करा. कालच्या दिवसातील विजेता संघ एजी स्पोर्ट निंबावली हा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून क्वालिफाय झालेले आहे. बघूया सेमीफायनल सामना. आजच्या दिवसाचा अंतिम विजेता आणि कालच्या दिवसाचा विजेता. सलमीर जोडी खेळपडीकडे रवाना होते. संतोष पाटील आणि संतोष जोशी. बघा दोन्ही खेळाडूंची रास एकच आहे. अगदी दोन्ही सिनियर खेळाडू आहेत आणि 30 धावांचं लक्ष आहे 24 चेंडू मध्ये. बघूया काय चर्चा झालेली आहे. फलंदाजी कशी झाली हे विसरून आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. अगदी अशीच चर्चा झाली असेल गंगामाता गुंदवली संघाच्या खेळाडू दरम्यान. स्ट्राईकवर असतील फलंदाज. बघूया संतोष सिनियर की संतोष ज्युनियर. वेलकम नरेशजी कारभारी जय कालिका माता कारभाव संघाचे संघनायक. स्ट्राईकवर अगदी बघा आपले सिनियर खेळाडूला पसंती दिलेली आहे. संतोष पाटील आहेत. प्रेमनाथ पाटील तर गेम ऑन. बघूया संतोष पाटील एक सिनियर खेळाडू आहेत. 24 चेंडू मध्ये 30 बनवायचे आहेत. ऑफसाईड रिझन मध्ये जास्त प्रोटेक्शन लावलेली आहे. बघूया अगदी दीपक यांनी गोलंदाज प्रेम याला थांबवले. मात्र नितीन म्हणतोय की क्षेत्ररक्षण बरोबर लावलेले आहे. बघूया गोलंदाज कशा प्रकारे चेंडू हाताळतील. वेलकम कैलाजी मडवी. या स्पर्धेसाठी अगदी संपूर्ण गावदेवी 40+ सोनाली संघाने अपार मेहनत. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळले होते. अप्रतिम फटका. चेंडू सीमापार 4 धावांसाठी संतोष पाटील यांच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. 30 धावा फक्त बनवायचे आहेत आणि पुढील दोन्ही संघाचे संघनायक आपण तयारीत राहायचंय. कारभाव संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. ओली संघाचे अरविंदजी भोईर देखील इथे उपस्थित आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार बघा.
जे क्षेत्ररक्षण लावलंय त्याला भेदलेलं आहे. या इथे पुन्हा एकदा पॉइंट रिझन मधून चेंडूला उचललंय. पाच धावा पहिले 2 चेंडूवर आणि आता संघाचे संघनायक संतोष जोशी ऑन दी स्ट्राईक. या सामन्यासाठी पंच भाऊ पाटील सर आणि सुरेश घरत सर. चौकार आणि संतोष पाटील यांनी. आणि आता बघूया हा चौकार आहे की षटकार. पंचांचा डिसिजन येणं अजून बाकी आहे. अगदी भाऊ पाटील सरांनी देखील 4 धावांचा इशारा केलेला आहे. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी चौकार आणि खाता अकाउंट ओपन केलेले आहे. धावसंख्या 9 वर पोहोचलेली आहे. 9 धावा कुठेतरी खराब चेंडूच्या हाताळणी झाली होती. फुलटच चेंडू टाकला होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला होता फलंदाज संतोष जोशी या फलंदाजानं. यानंतर आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीचा अगदी शेवटचा आणि अंतिम चौथा सामना गावदेवी ओलियानी जय कालिका माता खारबाव. धन्यवाद रवीजी गुलवी. प्रिन्स मूवीज भिवंडी तालुक्यातील एक नामांकित असं टेलिगास रवीजी गुलवी यांचं टेक्निकल टीम त्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे. इथे लेटकट केलेत. कलरम भैरकडून चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. शॉट थर्डमॅनवर अगदी कलराम भोईर उपस्थित होते. चांगला चेंडू कलेक्ट केला होता इनफिल्डच्या आतमध्ये. संधी होती संतोष जोशी यांच्याकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. धावसंख्या झाली ती 1-0. 10 का दम. 4 चेंडूमध्ये 2 चौकार 2 सिंगल. प्रेम राऊंड द विकेट. इथे फुल टॉस. खराब चेंडू इनफिल्ड भेदलंय. बघूया प्रदीप पाटील चेंडूचा पाठलाग करतात. डीप मधून चेंडूला उचललाय. नाही रोखू शकत. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 12 वर पोहोचलेली आहे. मित्रांनो उद्या स्पर्धेसाठी खास समालोचन कक्षामधून आपल्याला दशरथ पाटील सरांचा आवाज ऐकायला मिळणार आहे आणि उद्या निश्चितच मनोरंजन होणार आहे. स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम मेगा फिनाले दिवस. येथे पॅडल सिप करण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी मला वाटतं बॅटला स्पर्श चेंडू झाला होता. धावसंख्या 13 वर पोहोचलेली आहे. 27 अजूनही मला वाटतं 27. 30 धावा बनवायचे आहेत फक्त आणि फक्त. आणि मला वाटतं फक्त आता 17 धावा. 18 चेंडू आणि 17. समीकरण सोपं झालेलं आहे. बघूया काय रणनीती आहे. धीरज म्हात्रे येतील, दीपक पाटील येतील की आणखीन कुठल्या गोलंदाजाला इथं पाचारण केलं जाईल. अगदी चांगला निर्णय. कारण की संघाचं मुख्य अस्त्र इथे दीपक पाटील याला पाचारण केलेलं आहे. कारण की 18 मध्ये 17 वाचवायचे आहेत. दीपक पाटील येतोय. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अगदी आमच्या श्री अष्टविनायक ठाकूरबारा संघाचे अष्टपैलू क्रिकेटर आमचे परममित्र गणेशजी ठाकरे यांनी देखील या स्पर्धेचा आयोजक आई गावदेवी 40+ सोनाले संघाच्या आयोजनाला नियोजनाला तसेच दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद गणेश ठाकरे. गोलंदाज दीपक पाटील राऊंड द विकेटनी दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतील आणि पहिल्या चेंडूवर अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा लाईन चांगली आहे. आउटसाइड ऑफ स्टॉम्प. अगदी यष्टीरक्षक नितीन पाटील देखील एस्टन पासून दूर आहेत. कारण की धावा 30 आहेत आणि मला वाटतं कुठेतरी गोलंदाजांची लाईन अँड लेंथ इथे बॅट कट आहे का पाहूया. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. बघा अगदी धीरज म्हात्रे यांनी देखील कालराम भोईर यांचं कौतुक केलेलं आहे. मी तर म्हणे की त्यांनी संघासाठी 3 धावा वाचवलेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये.
यष्टीरक्षक या मागे जेव्हा ते दोन क्षेत्ररक्षक असतात अगदी त्यांना दक्ष राहावं लागतं, कारण की बॅटकट जर चेंडू आला तर तो नेहमीच क्रॉस चेंडू आपल्या समोरून होत असतो. अगदी चेंडूवर चांगली नजर ठेवावी लागते. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन हे यष्टीरक्षकाचे दोन मजबूत स्तंभ आहेत. ते शप्पल क्रॉस, चांगला फटका आणि ते चुकीचं क्षेत्ररक्षण. बघा चेंडू अडवलाय, चांगला प्रयत्न आहे. अगदी बालचंद्र यांच्याकडून ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू अडवलाय. असं वाटलं होतं की चेंडू डोक्याच्या वरून फ्लाय होईल. 2च धावा. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूवरची नजर चांगली होती. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. चौकार अडवण्याचा प्रयत्न आणि सक्सेस. धावसंख्या 16, 16 धावा म्हणजे आता 14 बाकी. येणारे चेंडू 15 आणि धावा बनवायचे 14. बघूया दोन्ही संतोष फलंदाज अगदी निसंतोषपणे फलंदाजी करतात. धावफलक हालता ठेवलेले, बॅटकाट आहे आणि पुन्हा एकदा बघा तिसऱ्यांदा चेंडू इथे अडवलेले आहे कालीराम भुईर यांच्या माध्यमातून. मला वाटतं चांगला सराव आहे. सकाळी प्रॅक्टिस चांगली आहे. अगदी प्रॅक्टिसला भरपूर वेळ मला वाटतं देत आहेत, कारण की चेंडू चांगल्या प्रकारे ते अडवत आहेत. शॉर्ट थर्डमॅनवर प्रदीप पाटील आणि कालीराम भुईर इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. इथे फुल एंड डिलिव्हरी. यष्टीरक्षक नितीन चेंडूला उचलतोय आणि धावचीत फलंदाज संतोष पाटील. विलास येत आहेत. संघातील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. गावदेवी पिंपळगर संघासाठी अगदी बंडूशेठ पाटील यांनी देखील आपल्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. हॉटेल A1 शिवानी विलास येतोय फलंदाजीसाठी. अगदी त्यांच्याच नावाची जर्सी आपण गावदेवी पिंपळगर संघाच्या अंगामध्ये पाहतोय. चांगला ड्रेस कोड आहे. दीपक पाटील राऊंड द विकेट. षटकातील शेवटचा चेंडू अगदी ऑन साईडला खेळायचा होता. इथे क्षेत्ररक्षक आहेत कालराम भोईर. बघूया थोडीशी मिसफील झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा. जिथे एक होती तिथे दुसरी तिसरी देखील पूर्ण. अगदी फेकी थोडीशी खराब. बघा विलास यांचा चौथीचा प्रयत्न आणि चौथी धाव देखील पूर्ण. भागम भाग भाग मिल्खा भाग. अगदी 5 धावा आणि अखेरकार धीरज म्हात्रे यांनी चेंडूला उचललाय. बघा जिथे एक होत्या तिथे 4 एक्स्ट्रा गेलेले आहेत. म्हणजे या चेंडूवर 5 धावा आल्या आणि या 5 धावा संतोष जोशी यांच्या खात्यावर देखील लावल्या जातील. 5 धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या झाली आहे ती 22. आता येणारे चेंडू 12 आणि धावा बनवायचे 8. बघा कालराम भोईर यांचं वारंवार मी स्तुती करत होतो. क्षेत्ररक्षण चांगलं होत होतं. 1 गेली होती, 2 गेल्या असत्या. नितीन म्हात्रे यांच्याकडे चेंडू फेकायला हवा होता, मात्र त्यांच्या लक्षात आलं नाही. गोलंदाज दीपक आपला एंड सोडून अगदी खेळपट्टीच्या मध्यभागी उभे राहिले होते. बारा चेंडू आणि 8 डावा. धीरज म्हात्रे म्हणतात की जाऊ द्या चला, काय हरकत नाहीये. चुक्या होणारच आहेत मित्रांनो, कारण की आपण आता 40+ आहोत. चुक्या होणारच. कुठला तरी एक संघ जिंकणार, एक संघ हारणार हे मात्र नक्की आहे. मात्र आपण का हारलो, कशामुळे हारलो याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढच्या स्पर्धेमध्ये. बाकी आपल्याला काही घेऊन जायचं नाहीये. आता आपण 40+ आहोत, 45, 50+ आहोत. भरपूर आपण याआधी क्रिकेट मैदानं गाजवलेली आहेत, स्पर्धा देखील जिंकली आहेत. आता फक्त आपल्याला पंचांचा मान सन्मान ठेवायचा आहे, आयोजकांचा देखील मान सन्मान ठेवायचा आहे, एक शिस्तबद्ध खेळ खेळायचा आहे. बाकी आता आपल्यासाठी काही उरलं नाहीये.
गोलंदाजीतील धीरज म्हात्रे एन्जॉय ग्रुपचे सदस्य आहेत. गंगामाता गोंदवली संघाचे कर्ता धर्ता आणि भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ सन्माननीय उपाध्यक्ष धीरज म्हात्रे. 12 चेंडू 8 धावा दूर. गावदेवी पिंपलघर. बघा संतोष जोशी अजूनही खेळपट्टीवर चिकटलेले आहेत. विलास यांना अजूनही खातं खोलायचं बाकी आहे. धीरज म्हात्रे अगदी आपल्या हाताला बोटाला माती लावतायत. बघूया 12 मध्ये 8 वाचवायचे आहेत. अगदी शेवटच्या गोलंदाजाला त्यांची इच्छा असेल की 1-2 धावा शिल्लक राहाव्या, मात्र ते संतोष जोशी यांना मान्य होईल का? बघा बालचंद्र यांना देखील काहीतरी आवाज दिलेले आहे. अगदी क्षेत्ररक्षणासाठी त्यांनी पुढे बोलवलेले आहे. डीप फाईन लेग लॉंग लेग शिमारेषेकडे उभे होते आणि अगदी त्यांना मला वाटतं शॉर्ट मिड विकेटवर उभा केलेला आहे. बघा तिसऱ्या सर्कलमध्ये सिंगल रोखण्यासाठी एक क्षेत्ररक्षक वाढवलेले आहे धीरज म्हात्रे यांनी. चांगली रणनीती आहे. चला गेम स्पीडअप करा. इथे पंचांचा इशारा वाईट. आउटसाइड ऑफ स्टंप. अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 23. 11 चेंडू आणि आता 7 धावा. स्टँड अँड डिलिव्हर. आधी चेंडू सीमापार. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. वा. स्कोर लेवल आहे. गावदेवी ओवले आणि खारबाव दोन्ही संघाने आलेले आहेत. रिपोर्टिंग देखील झालेली आहे. अरविंदजी भोईर उपस्थित आहेत. नरेशजी कारभारी यांनी देखील आपली रिपोर्टिंग केलेली आहे. डॉट चेंडू. येणारे चेंडू 10 आणि फक्त 1 धाव 1 पाऊल दूर आहे गावदेवी पिंपलघर संघ. तर अगदी पराभवाच्या छायेत गंगामाता गोंदवली आज कुठेतरी फलंदाजी घेण्याचा जो निर्णय घेतला होता प्रदीप पाटील यांनी तो कुठेतरी चुकीचा वाटला आणि ते बिमार. चला सामना जिंकले 1+1. अभिनंदन गावदेवी पिंपलघर. हाडलाक धीरजजी म्हात्रे, नितीन म्हात्रे, कालराम भोईर, प्रदीप पाटील, संजू पाटील, नाना पाटील, प्रेमनाथ पाटील, अरविंद, दीपक, बालचंद्र. हार्डलक ऑल टीम गंगामाता गोंदवली. बेस्ट ऑफ लक. संतोष जोशी, संतोष पाटील, ऑल टीम गावदेवी पिंपलघर. आणि या सामन्याचा सामनावीर